तर हॅलो ऑल, तुम्ही सुद्धा पोहे आणि उपमा खाऊन कंटाळला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। तर आपण याच्यात आज करणार आहोत पोह्याची इडली। तर सर्वात आधी इथे मी पोहे आहेत ते घेते आहे। तर पोहे आपण छान आधी भिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी जवळपास 1 वाटी पोहे मी इथे घेते आहे। ते आपण छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। त्याची बारीक अशी पूड तयार करून घेतली आहे मी आता। तर पाहू शकतात की कोर्स टेक्स्चर आले छान। आता याच्यात आपण ॲड करणार आहोत जवळपास 1 वाटी रवा। त्यानंतर इथे छान आपली बाइंडिंग यावी त्यासाठी इथे आपण ॲड करणार आहोत दही। तर दही देखील 1 वाटी इथे घेतलेली आहे। सोबतच आपण पाणी घेतलं आहे 1 वाटी आणि हे जे बॅटर आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आणखी आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। तर पाहू शकतात की बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट आहे। तर याला आता आपण एक झाकून जवळपास 15-20 मिनटं सोडून देणार आहोत। तोपर्यंत आपण ह्याच्या इडलीला मस्त असा तडका देणार आहोत जेणेकरून आपली जी इडली आहे ती छान फ्लेवरफुल होईल। तर त्यासाठी मी इथे हिरवी मिरची आणि सोबतच कढीपत्ता आणि कोथिंबीर हे छान चिरून घेते आहे, बारीक असे चिरून घ्यायचे। तर आता जवळपास 15 मिनटं झालेले आहे आणि इडलीची जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही पाहू शकतात। तर रवा आहे तो छान फुलून आला आहे। तर आता हे जे सगळे आपण जे इंग्रेडियंट्स कापून घेतलेले ते आपण याच्यात मिक्स करून घेऊयात। सोबतच इथे मी 1 चमचा तेल आहे ते गरम करून घेतलेलं आणि त्याच्यात आपण जिरं, मोहरी आणि मस्त कढीपत्ता याची फोडणी देणार आहोत। आणि सोबतच मी इथे घेतली आहे उडदाची डाळ। तर ह्याची जी फोडणी आहे ती आपण आपल्या ह्या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून आपली इडली आहे ती मस्त अशी फ्लेवरफुल होईल आणि खूपच झटपट अशी तयार होते। सोबतच चवीला आपण इथे मीठ ॲड करतो आहे आणि हे आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। तर रेग्युलर आपले उपमा, पोहे, डोसा वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्यापेक्षा ही जी झटपट होणारी पोहा इडली आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। खूप सुपर सॉफ्ट होते आणि मस्त चवीला देखील छान लागते। तर आता हे जे बॅटर आहे ते व्यवस्थितपणे आपण एकजीव करून घेतलेलं आहे। तर पाहू शकतात की त्याचा जो लुक आहे तो पण चेंज झाला आहे मस्त। तर आता मी इथे ॲड करते 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। तर तुम्ही इथे इनोचा देखील वापर करू शकतात आणि अगदी थोडंसं म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून आपण इथे पाणी ॲड करणार आहोत आणि हे व्यवस्थितपणे आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपलं हे जे इडलीचं बॅटर आहे ते एकदम आता परफेक्टली रेडी आहे। तर आता आपण इडली सेट करू शकतो। तर आता इथे मी स्टीमर ठेवून घेतलेलं आहे आणि 2 ग्लास पाणी टाकून आपण हे जे पाणी आहे ते छान बॉईल होऊ देऊयात आणि शेजारी आपण ह्या ज्या इडली आहेत त्या साच्यात ॲड करून घेऊयात। तर त्यासाठी इथे तेल लावायचं आहे, अगदी व्यवस्थितपणे तेल लावायचं आहे। आपण जितकं छान तेल लावू इडली आहेत त्या तितक्याच व्यवस्थितपणे मोकळ्या होतात। तर तुम्हाला हव्या तशा साईजच्या बॅटरच्या साईजनुसार तुम्ही इथे जे बॅटर आहे ते पोर करून घ्यायचं आहे आणि पाहू शकतात की पाणी आहे त्याला छान उकळी आलेली आहे आणि ह्या स्टेजला आपण ह्या ज्या इडल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत। पाणी थंड असताना कधीच इडल्या ठेवू नये, नाहीतर त्या खूप च्युवी होतात। तसं पाणी छान बॉईल होऊ द्यायचं आहे आणि आता ह्या ज्या इडल्या आहेत त्या आपण 15 मिनटासाठी स्टीम करून घेणार आहोत। तर जवळपास 10 ते 12 मिनटं झालेले आहेत आणि आपल्या ह्या ज्या मस्त गरमागरम इडली आहेत त्या एकदम रेडी आहेत। तर थंड होऊ देऊयात थोडं 1-5 मिनटं आणि अशा हाताने सुटसुटीत करून घेऊयात। त्याचे जे काठ आहेत ते मोकळे करून घेऊयात, पण तुम्ही डिरेक्टली चमच्याचा वापर केला तरी काहीच हरकत नाही। तर कोणी पाहुणे येणार असतील तर पोहा, उपमा किंवा शिऱ्यापेक्षा ही जी मस्त अशी झटपट होणारी पोह्याची इडली आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात आणि याचं जे प्रीमिक्स आहे ते देखील आपण तयार करून ठेवू शकतो। सोबतच बाजारात जसं जे प्रीमिक्स मिळतं त्याच्या जशा इडल्या तयार होतात तशा सेम आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। दिसायला अगदी सुरेख आणि चवीला देखील तितक्याच छान लागतात। तर नक्कीच करून पहा। तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।